नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जांभळाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। जांभळाचे फळ, याचं पान, याचं खोड सगळं औषधी आहे। हे थंड फळ आहे। याच्यामध्ये आयर्न, कॉपर, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन के, फॉलिक ॲसिड, कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात सापडत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच जांभळीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन। तर आता जाणून घेऊयात जांभळीचे औषधी गुणधर्म। पहिला औषधी गुणधर्म, जांभूळ हे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी संजीवनी मानले जातात। याचे फळं, याच्या बियांपासून बनवण्यात येणारी पावडर ही मधुमेहासाठी उपयोगी ठरते। याने आपला मधुमेह, आपली इन्सुलिन लेवल नॉर्मल होत असते। त्याच्यामुळे याच्या बिया आपल्याला वाळवायच्या आहे आणि त्याची पावडर बनवून त्याचं जर आपण सेवन केलं तर आपला मधुमेह कंट्रोलमध्ये। त्याच्यानंतर ॲनेमिया म्हणजेच आपलं हिमोग्लोबिन कमी होणं, त्याचबरोबर आयर्न, फॉलिक ॲसिड याची मात्रा कमी होणं। तर ह्या गोष्टी जर आपल्याला मेंटेन ठेवायच्या असतील, वाढवायच्या असतील, तर आपण जांभळाचं सेवन केल्यास आपलं आयर्न, फॉलिक ॲसिड आणि हिमोग्लोबिन देखील वाढतं। त्यानंतर महिलांमध्ये पाळीची समस्या असेल, जास्त रक्तस्राव होत असेल, PCOD, अंगावरनं पांढरे जात असेल, तर आपण जांभळाच्या बिया त्याची पावडरचं सेवन केलं किंवा जांभळाचं सेवन केलं तर आपल्याला त्या समस्येपासून मुक्तता मिळत असते। त्यानंतर वारंवार सर्दी, खोकला आणि कफ होणं, तर याच्यामध्ये या जांभळाच्या बियाची पावडर किंवा याची साल याचा जर काढा आपण पिला तर आपल्याला सर्दी, खोकला आणि कफ अगदी पूर्णपणे बरा होतो। त्यानंतर याच्या बियाचे चूर्ण जसं मधुमेहाला उपयोगी आहे, त्याचप्रमाणे आपल्या पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर याच्या पावडरचं सेवन, बियाच्या पावडरचं सेवन जर आपण केलं तर आपल्या पोटाच्या समस्या दूर होत असतात। त्यानंतर लहान मुलांमध्ये जंताचा त्रास होत असतो, तर याच्या बियाची पावडर जर आपण सेवन केली तर लहान मुलांचा जंताचा त्रास देखील कमी होतो। त्यानंतर हा काढा जर आपण पिला तर आपल्याला जर विकनेस आलेला असेल तर ती विकनेस देखील याच्या काढ्याने दूर होते। त्यानंतर आपल्या जखमा भरत नसतील तर याची जी साल आहे, याच्या सालीचा रस किंवा याची पावडर असेल, ती पावडर जर आपण लावली तर आपल्या जखमा लवकर बऱ्या होतात। त्यानंतर आपल्याला चेहऱ्यांवरती काळे डाग आलेले असतील, पिंपल्स असतील, तर याच्यासाठी देखील, त्वचेच्या समस्येसाठी देखील हे याची जी पावडर आहे, बियांची पावडर उपयोगी ठरत असते। आणि याच्या खोडाची पावडर देखील स्किनसाठी, त्वचे विकारासाठी उपयोगी ठरते। तर हे होते या जांभळीचे औषधी गुणधर्म। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिजित क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब